संघर्ष विरुद्ध डायमंड रायडर्स यांच्या या दोन्ही संघादरम्यान या ठिकाणी सामना सुरू होत आहे. संघर्ष संघाची सलामीची जोडी सध्या मैदानात गेलेली आहे, ती म्हणजे अय्यूब दरवेश आणि किशोर कनावजे यांच्या दरम्यान. पाहूया ही सलामीची जोडी आपल्या संघासाठी किती धावांची सलामी देते. डायमंड संघातर्फे पहिलं षटक घेऊन आलेले आहेत अंजुम मुजावर. त्यातील पहिला चेंडू टाकतील अय्यूब यांना आणि हा चेंडू पंचांनी वाईड बॉल घोषित केलेला आहे. पहिला चेंडू अंजुम मुजावर यांचा पंचांनी वाईड बॉल घोषित केलेला आहे. अतिरिक्त धावेने संघाचं खाते उघडलेलं आहे. अंजुम मुजावर नावाजलेले गोलंदाज फलंदाज ऑलराऊंडर खेळाडू अंजुम मुजावर पहिल्या षटक घेऊन आलेले आहेत. त्यातील पहिला चेंडू टाकतील अय्यूब यांना आणि हा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव गेलेला चेंडू अय्यूब यांना समजलेला नाही. लेगच्या दिशेने जोरदार तटवण्याचा प्रयत्न केला होता अय्यूब यांनी, परंतु अय्यूब यांच्या बॅटवरती चेंडू आलेला नाही. यष्टीरक्षक यांच्या हाती गेलेला निर्धाव गेलेला चेंडू पुन्हा एकदा अंजुम मुजावर. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार अय्यूब यांना. अय्यूब नावाजलेले फलंदाज. पाहूया कितपत फलंदाजी करतात. त्यांना गोलंदाजी करतील अंजुम मुजावर. दुसरा चेंडू टाकतात अंजुम मुजावर. जोरदार तटवण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी एक जोरदार अपील. पाहूया पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांनी अजूनपर्यंत निर्णय दिलेला नाही आणि अशा प्रकारे नॉट आउट. एक जोरदार अपील केलं होतं. सुरेख गोलंदाजी करतायत अंजुम मुजावर. आतापर्यंत 3 चेंडू टाकले, 3 पैकी एक वाईट स्वरूपात, 1 धाव दिलेली आहे. 2 चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने टाकलेले आहेत. तिसरा चेंडू टाकण्यासाठी तयार अंजुम मुजावर. त्यांना तोंड देतील अय्यूब दरवेश आणि पुन्हा एकदा निर्धाव गेलेला चेंडू. अतिशय सुरेख गोलंदाजी करतायत या ठिकाणी अंजुम मुजावर. आमच्या समालोचन कक्षामध्ये उमरभाई दरवेश यांचं आगमन झालेलं आहे. आम्ही अलहमद स्पोर्ट्स क्लबच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत करत आहोत. अंजुम मुजावर पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. सध्या स्ट्राईकवर असलेले फलंदाज अय्यूब दरवेश. नॉन स्ट्राईक वरती किशोर कनावजे. पाहूया यानंतर कितपत फलंदाजी करतात अय्यूब दरवेश. त्यांना गोलंदाजी करतील अंजुम मुजावर. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. पंचांना पार करून चेंडू टाकलेला आणि चेंडू चांगल्या प्रकारे तटवलेला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आणि हा षटकार. षटकाराने अय्यूब दरवेश यांनी आपलं खातं उघडलेलं आहे. तर संघाची धावसंख्या वाढते ती 7. चार चेंडूत 7 धावा दिलेले आहेत अंजुम मुजावर यांनी. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. दोन चेंडू शिल्लक. अंजुम गोलंदाजी करतील अय्यूब यांना. अय्यूब षटकारांनी 6 धावांवरती खेळतायत. त्यांना गोलंदाजी करतील पुन्हा एकदा अंजुम मुजावर. खेळण्यासाठी तयार. स्ट्राईकवर असलेले फलंदाज अय्यूब. अंजुम मुजावर पुढचा चेंडू टाकतील अय्यूब यांना आणि हा चेंडू निर्धाव गेलेला चेंडू. 5 चेंडूत 7 धावा दिलेल्या आहेत. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी तयार अंजुम मुजावर. सुरेख गोलंदाजी करतात या ठिकाणी अंजुम मुजावर. शेवटचा चेंडू टाकतील अय्यूब दरवेश यांना. 6 धावांवरती खेळतात अय्यूब आणि हा चेंडू ऑफच्या दिशेने कट केलेला चेंडू. घोषित अशी 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या वाढते ती 8. पहिलं षटक संपलेलं आहे आणि संघर्ष संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे बिनबाद 8. अतिशय सुरेख गोलंदाजी केलेली या ठिकाणी अंजुम मुजावर यांनी. अंजुम मुजावर हे डायमंड रायडर्स संघातर्फे पहिलं षटक घेऊन आलेले होते. पहिल्या षटकात अंजुम यांनी 8 धावा दिलेल्या आहेत. 8 धावांमध्ये अय्यूब हे 7 धावांवरती खेळतायत. 8 धावांमध्ये 7 धावांचा वाटा अय्यूब यांचा आहे. एक वाईट स्वरूपात.
पाहुयानंतर कुठले गोलंदाज गोलंदाजीसाठी येतात. बहुतेक माजिद पांढरे गोलंदाजी करतील. माजिद लेफ्ट हँडेड बॅट्समन किशोर कनावजे. पाहूया आपल्या संघासाठी कितपत फलंदाजी करतात. त्यांना गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत नवीन गोलंदाज माजिद पांढरे. काही कारणास्तव या ठिकाणी क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केलेला आहे डायमंड रायडर संघाच्या कर्णधाराने. या ठिकाणी वेळेला महत्व द्या. जास्त वेळ घालू नका, मेहरबानी करून वेळेला महत्व द्या. माजिद पांढरे संघातर्फे दुसरं षटक घेऊन आलेले आहेत. वैयक्तिक पहिलं षटक, त्यातील पहिला चेंडू टाकतील किशोर कनावजे यांना. माजिद गोलंदाजी करण्यासाठी तयार. पंचांना पार करून चेंडू टाकलेला आणि हा चेंडू पंचांनी वाईट बॉल घोषित केलेला आहे. बोनस स्वरूपात संघाला एक धाव मिळते. संघाची धावसंख्या वाढते ती 9 बिनबाद 9. पुन्हा एकदा माजिद गोलंदाजी करतील किशोर कनावजे यांना. माजिद हे संघातर्फे दुसरं षटक घेऊन आलेले आहेत. वैयक्तिक पहिलं षटक, त्यातील पुन्हा एकदा पहिला चेंडू टाकतील किशोर यांना. आणि चांगल्या प्रकारे तटावलेला चेंडू. एक धाव पूर्ण केलेली आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने किशोर यांनी आपलं खातं उघडलेलं आहे. तर संघाची धावसंख्या झालेली ती म्हणजे 10. माजिद पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार. त्यांना तोंड देतील अय्यूब दरवेश. माजिद गोलंदाजी करतात अय्यूब यांना आणि हा चेंडू पंचाने वाईट बॉल घोषित केलेला आहे. बोनस स्वरूपात संघाला एक धाव मिळते. संघाची धावसंख्या वाढते ती 11. माजिद यांनी आतापर्यंत 3 चेंडू टाकलेले. 3 चेंडू 2 वाईट स्वरूपात टाकलेले आहेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार माजिद. त्यांना तोंड देतील अय्यूब आणि चांगल्या प्रकारे तटवलेला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आणि हा षटकार. अय्यूब यांनी आतापर्यंत हा दुसरा षटकार ठोकलेला आहे. संघाची धावसंख्या वाढते ती 17.
या ठिकाणी एक धाव मिळालेले, संघाची धावसंख्या वाढते ती 26. दुसरं षटक थोडंसं महागडं या ठिकाणी ठरतंय माजिद पांढरे यांचं. शेवटचा चेंडू शिल्लक. माजिद किशोर यांना गोलंदाजी करतील आणि चांगल्या प्रकारे तटवण्याचा प्रयत्न या ठिकाणी. झेल होऊ शकेल, पाहूया झेल टिपतात का. आणि या ठिकाणी झेल काही होऊ शकला नाही, त्याचा पुरेपूर फायदा उठवत दोन्ही फलंदाजांनी या ठिकाणी 2 धाव पूर्ण केलेले आहेत. संघाची धावसंख्या वाढते ती 28. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघर्ष संघाची धावसंख्या झालेली आहे बिनबाद 28. डायमंड रायडर संघातर्फे तिसरा षटक घेऊन येत आहेत तनाज. पाहूयात तनाज आपल्या संघासाठी कितपत गोलंदाजी करतात. त्यांना तोंड देतील अय्यूब दरवेश. तनाज संघातर्फे तिसरं षटक, वैयक्तिक पहिलं षटक, त्यातील पहिला चेंडू आणि चांगल्या प्रकारे तटवलेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि हा षटकार. पहिल्या चेंडूवरती अय्यूब यांनी षटकार ठोकलेला आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 34. तनाज हे संघातर्फे तिसरं षटक घेऊन आलेले आहेत. वैयक्तिक पहिलं षटक, त्यातील पहिल्या चेंडूवरती अय्यूब दरवेश यांनी षटकार ठोकलेला आहे. दुसरा चेंडू टाकण्यासाठी तयार तनाज पांढरे. त्यांना तोंड देतील अय्यूब. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू फेकतील तनाज. चांगल्या प्रकारे तटवलेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि हा षटकार. तनाज यांच्या लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकलेले आहेत अय्यूब दरवेश यांनी. संघाची धावसंख्या वाढते ती 40. अतिशय सुरेख फलंदाजी करतात या ठिकाणी अय्यूब दरवेश. लागोपाठ 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकलेले आहेत तनाज यांच्या गोलंदाजीवरती. या ठिकाणी अंजुम जहर यांनी तनाज यांना काहीतरी कानमंत्र दिलेले आहे. पुन्हा एकदा तनाज गोलंदाजी करतील अय्यूब यांना आणि हा चेंडू पंचांनी वाईड बॉल घोषित केलेला आहे. बोनस स्वरूपात संघाला 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या वाढते ती 41. 3 चेंडू 13 धावा दिलेले आहेत. 2 चेंडू 13 धावा दिलेले आहेत तनाज यांनी. थोडेसे महागडे ठरत आहेत. पुन्हा एकदा तनाज पुढचा चेंडू टाकतील अय्यूब यांना आणि हा चेंडू लेगच्या दिशेनं कट केलेला चेंडू. 1 धाव पूर्ण केलेले, एकाच धाववरती समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या वाढते ती 42. अय्यूब हे वैयक्तिक 33 धावांवरती खेळत आहेत. अतिशय सुरेख फलंदाजी करताना दिसत आहेत या ठिकाणी अय्यूब दरवेश. 12 धावांमध्ये 33 धावा वसूल केलेले आहेत अय्यूब यांनी. तनाज पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. त्यांना तोंड देतील किशोर कनावजे. चांगल्या प्रकारे कट केलेला चेंडू. 1 धाव पूर्ण केलेले, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण केलेले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी
दुसरी धाव पूर्ण केलेली आहे. संघाची धावसंख्या वाढते ती 44. किशोर वैयक्तिक 3 धावांवरती खेळतायत. क्षमा असावी 6 धावांवरती खेळतायत. पुन्हा एकदा तनास. पुढचा चेंडू टाकतील किशोर यांना आणि चांगल्या प्रकारे तटवलेला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आणि हा षटकार. संघाची धावसंख्या वाढते ती 50. 54 नो लॉस. शेवटचा चेंडू शिल्लक. तनाज यांचा किशोर यांना पुन्हा एकदा पुढे जाऊन तटवण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅटवरती चेंडू आला नाही. अशा प्रकारे निर्धाव गेलेला चेंडू 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघर्ष. संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे बिनबाद 50. या ठिकाणी वेळेला महत्व द्या. जास्त वेळ घालवू नका. तिसरं षटक घेऊन येत आहेत पुन्हा एकदा माजिद पांढरे. चौथं षटक घेऊन येत आहेत माजिद पांढरे. शेवटची 2 षटकं शिल्लक. माजिद वैयक्तिक दुसरं षटक. संघातर्फे चौथं षटक घेऊन आलेले आहेत. त्यांना तोंड देतील अय्यूब दरवेश. सुरेख फलंदाजी करतायत अय्यूब आणि हा चेंडू एक धाव घेतलेली आहे. संघाची धावसंख्या वाढते ती 51. माजिद पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार. त्यांना तोंड देतील किशोर कनावजे. लेफ्ट हँडेड बॅट्समन किशोर यांना गोलंदाजी करतील माजिद पांढरे. दुसरा चेंडू टाकतील आणि हा चेंडू जोरदार तटवण्याचा प्रयत्न केला होता किशोर यांनी परंतु किशोर यांच्या बॅटवरती चेंडू आलेला नाही. चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हाती गेलेला. अशा प्रकारे निर्धाव गेलेला चेंडू. धावसंख्या स्थिर बिनबाद 51. पुन्हा एकदा माजिद पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार किशोर यांना. माजिद चेंडू टाकतायत किशोर यांना आणि चांगल्या प्रकारे तटवलेला चेंडू सीमारेषेच्या दिशेनं एक धाव पूर्ण केलेले आणि एका धाववरती समाधान मानावं लागेल. अशा प्रकारे संघाची धावसंख्या वाढते ती 52. सध्या स्ट्राईकवर गेलेले फलंदाज अय्यूब अतिशय सुरेख फलंदाजी करतायत. तेरा चेंडू 33 धाव वसूल केलेले आहेत अय्यूब यांनी. त्यांना गोलंदाजी करतील पुन्हा एकदा माजिद आणि चांगल्या प्रकारे तटवलेला चेंडू सीमारेषेच्या दिशेनं एक धाव पूर्ण केलेली आहे. एकाच धाववरती समाधान मानवलं गेलं आणि या ठिकाणी दुसरी धाव पूर्ण केलेली आहे. अतिशय सुंदररित्या या ठिकाणी 2 धाव वसूल केलेले आहेत अय्यूब आणि किशोर यांनी. संघाची धावसंख्या वाढते ती 54. माजिद यांनी आतापर्यंत दुसऱ्या षटकातील 4 चेंडू टाकलेले आहेत. 4 चेंडू 4 धावा दिलेले आहेत. 5वा चेंडू टाकण्यासाठी तयार माजिद यांना तोंड देतील अय्यूब दरवेश. कुठे तटवण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी एक धाव पूर्ण केलेली आहे. एकाच धाववरती समाधान मानावं लागेल आणि या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण
धाव काही निघू शकले नाही. अशा प्रकारे एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या वाढते ती 55, बिनबाद 55. अतिशय सुरेख गोलंदाजी केलेली या ठिकाणी माजिद पांढरे यांनी 5 चेंडूत 5 धावा दिलेल्या आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक. यानंतर शेवटचं षटक टाकण्यात येईल. माजिद चौथं षटक घेऊन आलेले आहेत. वैयक्तिक दुसरं षटक, त्यातील शेवटचा चेंडू टाकतील किशोर कनावजे यांना. पंचांना पार करून चेंडू फेकलेला आणि या ठिकाणी झेल होऊ शकेल. पाहूया झेल टिपतात का, परंतु क्षेत्ररक्षक हजर नसल्या कारणानं हा झेल होऊ शकला नाही. त्याचा पुरेपूर फायदा उठवत दोन्ही फलंदाजांनी या ठिकाणी 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. संघाची धावसंख्या वाढते ती 57. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघर्ष. संघाची धावसंख्या झालेली आहे बिनबाद 57. 57 फॉर नो लॉस. शेवटचं षटक शिल्लक. पाहूया शेवटचं षटक कुठले गोलंदाजीसाठी येतात. इम्रान पांढरे. पाहूया इम्रान पांढरे आपल्या संघासाठी कितपत गोलंदाजी करतात. त्यांना तोंड देतील अय्यूब आणि किशोर. संघर्ष संघाची सलामीची जोडी अजूनही मैदानात तळ ठोकून बसलेली आहे. अय्यूब आणि किशोर यांच्या दरम्यान. इम्रान हे डायमंड रायडर संघातर्फे शेवटचं षटक घेऊन आलेले आहेत. वैयक्तिक पहिलं षटक, त्यातील पहिला चेंडू टाकतील अय्यूब यांना. पुढे जाऊन रटवण्याचा प्रयत्न आणि हा षटकार. इम्रान यांच्या पहिल्या चेंडूवरती अय्यूब यांनी षटकार ठोकलेला आहे. संघाची धावसंख्या वाढते ती 63. अतिशय सुरेख फलंदाजी करतात या ठिकाणी अय्यूब दरवेश. अजूनही 5 चेंडू शिल्लक. शेवटच्या षटकातील 5 चेंडू शिल्लक. गोलंदाजी करतायत इम्रान पांढरे. त्यांना तोंड देतील अय्यूब. पुन्हा एकदा जोरदार तटवण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी झेल होऊ शकेल. पाहूया झेल टिपतात का, परंतु झेल काही होऊ शकलेला नाही. त्याचा पुरेपूर फायदा उठवत दोन्ही फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. संघाची धावसंख्या वाढते ती 65. 65 फॉर नो लॉस. अय्यूब हे वैयक्तिक 44 धावांवरती खेळत आहेत. 17 चेंडूत 44 धावा वसूल केलेल्या आहेत अय्यूब दरवेश यांनी. इम्रान तिसरा चेंडू टाकण्यासाठी तयार. अय्यूब यांना अतिशय सुरेख फलंदाजी करतात अय्यूब आणि चांगल्या प्रकारे तटवलेला चेंडू सीमारेषेच्या दिशेनं आणि हा षटकार. अय्यूब यांची या ठिकाणी हाफ सेंचुरी पूर्ण झालेली आहे. 50 धाव वसूल केलेल्या आहेत अय्यूब दरवेश यांनी. संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 71. पुन्हा एकदा इम्रान गोलंदाजी करतील. अय्यूब यांना जोरदार तटवण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी घोषित अशी एक धाव मिळते. संघाची धावसंख्या वाढते ती संघाची धावसंख्या झालेली ती म्हणजे 72. पुन्हा एकदा इम्रान पांढरे गोलंदाजी करतील अय्यूब यांना आणि जोरदार तटवलेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि हा षटकार. धावसंख्या झालेली 78. इम्रान पुन्हा एकदा गोलंदाजी करतील अय्यूब यांना. जोरदार तटवलेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि हा षटकार. धावसंख्या झालेली आहे 84.
5 षटकांच्या समाप्तीनंतर संघर्ष संघाची धावसंख्या झालेली आहे ते म्हणजे बिनबाद 84. जिंकण्यासाठी डायमंड रायडर संघाला 85 धावांची आवश्यकता. अतिशय सुरेख फलंदाजी या ठिकाणी केलेली आहे ती म्हणजे अय्यूब दरवेश यांनी. अय्यूब यांनी सलामीला येऊन आपल्या संघासाठी 63 धावांचं योगदान दिलेलं आहे. तर नॉन स्ट्रायकर असलेले फलंदाज किशोर कनावजे यांनी 9 चेंडूत 15 धावांचं योगदान दिलेले आहे. जिंकण्यासाठी डायमंड रायडर संघाला 85 धावांची आवश्यकता. संघर्ष संघाचे नावाजलेले फलंदाज अय्यूब दरवेश यांनी या सामन्यात 63 धावांचं योगदान दिलेलं आहे. त्याबद्दल नजीर हातोडकर यांच्याकडून अय्यूब यांना 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. यानंतर होणारा सामना रुहान फिनिक्स विरुद्ध इफाद रॉयल यांच्या दरम्यान होणार आहे. तरी दोन्ही संघांच्या कर्णधारांनी या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे. रुहान फिनिक्स आणि इफाद रॉयल दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाजवळ या. पंच्याऐंशी धावांचं आव्हान घेऊन डायमंड रायडर संघाचे फलंदाज या ठिकाणी मैदानात जाताना दिसत आहेत. तन्वीर पांढरे आणि अर्शद दरवेश यांच्या दरम्यान पाहूया ही सलामीची जोडी आपल्या संघासाठी किती धावांची सलामी देते. तत्पूर्वी फलंदाजी करताना संघर्ष संघाचे सलामीची जोडी या ठिकाणी आपला एकही गडी न गमावता फक्त सलामीच्या जोडीने 84 धावा या ठिकाणी वसूल केलेले आहेत. प्रत्युत्तरादाखल डायमंड संघाची या ठिकाणी सलामीची जोडी मैदानात जाताना दिसते ती म्हणजे तन्वीर पांढरे आणि अर्शद दरवेश यांच्या दरम्यान. पाहूया ही सलामीची जोडी आपल्या संघासाठी किती धावांची सलामी देते. संघर्ष संघातर्फे पहिलं षटक घेऊन आलेले ते म्हणजे वलीद. पाहूया वलीद संघातर्फे पहिलं षटक, वैयक्तिक पहिलं षटक, त्यातील पहिला चेंडू चांगल्या प्रकारे तटवलेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि षटकार. षटकारांनी आपलं खातं उघडलेलं आहे तर संघाचंही खातं उघडलेलं आहे तन्वीर पांढरे यांनी. रुहान फिनिक्स आणि इफाद रॉयल यांची नाणेफेक या ठिकाणी होत आहे आणि या ठिकाणी एक धाव घेतलेली आहे. 2 चेंडूत 7 धावा दिलेले आहेत. तन्वीर यांनी 2 चेंडूंचा सामना करत 7 धाव वसूल केलेले आहेत.
सध्या स्ट्राईकवर गेलेले फलंदाज अर्शद, त्यांना गोलंदाजी करतील वलीद. वलीद पाहूया कितपत गोलंदाजी करतात, त्यांना तोंड देतील अर्शद. चांगल्या प्रकारे तटवलेला चेंडू, ह्या झेल होऊ शकेल, पाहूया झेल टिपतात का, आणि हा झेल सोडलेला आहे. जीवदान मिळालेलं आहे अर्शद दरवेश यांना. संघाची धावसंख्या वाढते ती 8. आणि या ठिकाणी रुहान फिनिक्स आणि इमाद यांची या ठिकाणी नाणेफेक होते. नाणेफेकीसाठी या ठिकाणी गेलेले आहेत ते म्हणजे वसीम हातोडकर. वलीद पुढचा चेंडू टाकतील आणि हा चेंडू या ठिकाणी घोषित अशी एक धाव मिळते. संघाची धावसंख्या वाढते ती 9. रुहान फिनिक्स या ठिकाणी नाणेफेक जिंकलेली आहे. 4 चेंडूत 9 धावा दिलेल्या आहेत वलीद यांनी. वलीद पुढचा चेंडू टाकतील तन्वीर यांना. चांगल्या प्रकारे तटवलेला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आणि हा षटकार. धावसंख्या वाढते ती 15. 5 चेंडूत 15 धावा दिलेले आहेत. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी तयार या ठिकाणी वलीद. चौदा धावांवरती खेळतायत तन्वीर. 1 धावावरती खेळतोय अर्शद. पुन्हा एकदा वलीद पुढचा चेंडू टाकतील तन्वीर यांना. वलीद शेवटचा चेंडू टाकतायत आणि चांगल्या प्रकारे तटवलेला प्रयत्न आणि या ठिकाणी झेलची झालेले आहेत. अतिशय सुरेख झेल टिपलेले आहे यष्टीरक्षक रमजान यांनी. अशा प्रकारे तन्वीर हे वैयक्तिक 14 धावांवरती झेलची झालेले आहेत. तन्वीर यांच्या स्वरूपात पहिला धक्का डायमंड रायडर संघाला. आणि या ठिकाणी आमच्या अल हमदर्द स्पोर्ट्स क्लबला या ठिकाणी एक पत्र आलेलं आहे. पूर्णगड प्रीमियर लीग 2026 पर्व 15वे. आपला खेळ दाखवा आणि क्रिकेटवर राज्य करा. मित्रांनो, पूर्णगड प्रीमियर लीग 2026 यावर्षी क्रिकेटच्या आखाड्यात उतरून आपला दबदबा निर्माण करत आहे. काय आहे खास? थरारक स्पर्धा, उत्कृष्ट मैदान, मुचकुंदी नदीच्या जवळ उत्कृष्ट समालोचन आणि लाईव्ह स्पर्धा, प्रत्येक चेंडू षटकार चौकार, प्रत्येक विकेटचा रोमांच. ही स्पर्धा आहे नाविन्यपूर्ण आणि उत्साहाची. कृपया पंचांनी 2 मिनिटांसाठी खेळ थांबवावा. प्रतिष्ठित खेळाडू, पूर्णगड गावातील सर्वोत्तम खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळते. मनोरंजन, केवळ खेळच नाही तर थेट प्रक्षेपण आणि अनेक मनोरंजनाच्या कार्यक्रमांचा आनंद घ्या. तुमची ओळख या स्पर्धेत चमकून स्वतःला समाजातील पूर्णगड पंचक्रोशीतील एक सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून सिद्ध करा आणि बक्षिसे मिळवा. या स्पर्धेचा भाग बनवून आपल्या क्रिकेटच्या जुनूनला उंचावून दाखवा. आपल्या मित्रांसोबत खेळा, नवीन मित्र बनवा आणि एक अविस्मरणीय अनुभव पूर्णगड प्रीमियर लीग 2026चा मानकरी बनण्याचा मान मिळवा. पूर्णगड प्रीमियर लीग ही रत्नागिरी जिल्ह्यात 1 नंबर स्पर्धेचे आयोजन व नियोजन. या प्रत्येक दिवसाला खूप शुभेच्छा. खास करून अल हमदर्द स्पोर्ट्स क्लब सुलतानी मोहल्ला पूर्णगड. हे पत्र दिलेलं आहे आमच्या गावचे शुभेच्छुक सुकेश आंबेरकर यांनी. धन्यवाद सुकेश आंबेरकर. पुन्हा एकदा अरफात चांगल्या प्रकारे तटवलेला चेंडू अर्शद यांनी सीमा रेषेच्या बाहेर आणि हा षटकार. संघाची धावसंख्या वाढते ती 21. 1 बाद 21. अरफात या अगोदरच्या सामन्यात अतिशय सुरेख गोलंदाजी केली होती अरफात पांढरे यांनी, परंतु आता मात्र पहिल्या चेंडूवरती अर्शद दरवेश यांनी पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकत आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत. अरफात पुढचा चेंडू टाकतील. अर्शद दरवेश यांना जिंकण्यासाठी 85 धावांचं आव्हान घेऊन
अर्षद आणि तन्वीर ही सलामीची जोडी मैदानात गेली होती. तन्वीर यांनी 14 धावांचं योगदान देऊन तंबूची वाट धरलेली आहे. तर त्यांची जागा घेण्यासाठी गेलेले आहेत नवीन फलंदाज मुसाद्दिक. एकवीस अरफात पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. तत्पूर्वी फलंदाजी करताना संघर्ष संघाने 5 षटक खेळत या ठिकाणी 84 धावा केलेल्या आहेत. जिंकण्यासाठी डायमंड रायडर संघाला या ठिकाणी 85 धावा कराव्या लागतील. अरफात गोलंदाजी साठी तयार. त्यांना तोंड देतील अर्षद. अर्षद 7 धावांवरती खेळतायत. पुढचा चेंडू टाकतील अरफात. अर्षद यांना आणि अतिशय सुरेख चेंडू टाकलेला आहे या ठिकाणी अरफात यांनी. 2 चेंडूत फक्त 6 धावा दिलेल्या आहेत. 1 षटकार ठोकलेला आहे अर्षद यांनी. दोन चेंडूत 6 धावा दिलेले आहेत. पुन्हा एकदा अरफात पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. त्यांना तोंड देतील अर्षद दरवेश. आणि हा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव गेलेला चेंडू. अतिशय सुरेख गोलंदाजी करतात या ठिकाणी अरफात. 3 चेंडूत 6 धावा दिलेले आहेत. दुसरं षटक घेऊन आलेले आहेत अरफात. वैयक्तिक पहिलं षटक. त्यातील चौथा चेंडू टाकण्यासाठी तयार अरफात. त्यांना तोंड देतील अर्षद. आणि या ठिकाणी झेल होऊ शकेल. पाहूया झेल टिपतात का. आणि या ठिकाणी झेल काही होऊ शकला नाही. जीवदान मिळालेलं आहे. एकच धाव मिळेल. एकाच धाववरती समाधान मानावं लागेल. अशा प्रकारे संघाची धावसंख्या वाढते ती 22. अरफात सुरेख गोलंदाजी करताना दिसत आहेत. 4 चेंडूत 7 धावा दिलेल्या आहेत. अरफात पुढचा चेंडू टाकतील. मुसाद्दिक यांना चांगल्या प्रकारे तटवलेला चेंडू सीमा रेषेच्या दिशेनं. आणि या ठिकाणी जीवदान मिळालेलं आहे. 1 धाव पूर्ण केलेली आहे. संघाची धावसंख्या वाढते ती 23. शेवटचा चेंडू शिल्लक. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. अतिशय सुरेख गोलंदाजी करतात या ठिकाणी अरफात. अर्षद यांना आणि हा चेंडू पंचांनी वाईट बॉल घोषित केलेला आहे. अशा प्रकारे बोनस स्वरूपात संघाला 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या झालेली ती म्हणजे 24. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. मुसाद्दिक यांनी एका धावेने आपलं खातं उघडलेलं आहे. सध्या स्ट्रायकर असलेले फलंदाज अर्षद. त्यांना गोलंदाजी करतील अरफात. आणि चांगल्या प्रकारे तटवलेला चेंडू. झेल होऊ शकेल. पाहूया झेल होतो का. आणि या ठिकाणी झेल सोडलेला आहे. 1 धाव पूर्ण केलेली आहे. क्षमासवी षटकार. आणि या ठिकाणी संघाची धावसंख्या वाढते ती 30 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. सामना रंगतदार स्थितीत जाण्याच्या हेतूने दिसत आहे. पाहूया 2 षटकांच्या समाप्तीनंतर डायमंड रायडर संघाची धावसंख्या झालेली आहे 1 बाद 30.
मिर्झाबाई हातोडकर आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊन बसण्याची कृपा करावी. मिर्झाबाई हातोडकर. आमच्या समालोचन कक्षामध्ये मिर्झाबाई हातोडकर हे आलेले आहेत. आम्ही अलहमद स्पोर्ट्स क्लबच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करत आहोत. फिक्सिंग. तिसरं षटक घेऊन येते त्या ठिकाणी मतीन हातोडकर. त्यांना तोंड देतील मुसद्दिक. मतीन वैयक्तिक पहिलं षटक संघातर्फे तिसरं षटक त्यातील पहिला चेंडू आणि हा चेंडू पंचाने वाईट बॉल घोषित केलेला आहे. त्यावर डिक्लेरेशनची एक धाव मिळते. संघाची धावसंख्या वाढते ती 32. मतीन वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेले आहेत. त्यातील पहिला चेंडू टाकतील मुसद्दिक यांना. पाहूया आणि चांगल्या प्रकारे तटवलेला चेंडू आणि निश्चितच झेल होऊ शकेल. पाहूया झेल टिपतात का आणि फलंदाज बाद. अतिशय सुरेख झेल टिपलेल्या या ठिकाणी अरफात यांनी मुसद्दिक यांचा. मुसद्दिक यांनी आपल्या संघासाठी फक्त एका धावेचं योगदान दिलेलं आहे आणि मुसद्दिक यांची जागा घेण्यासाठी जात आहेत नवीन फलंदाज माजिद पांढरे. मुसद्दिक यांचा अतिशय सुरेख झेल टिपलेला आहे या ठिकाणी अरफात यांनी. मतीन पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार. मतीन पुन्हा एकदा गोलंदाजी करतील. माजिद पांढरे यांना पंचांना पारगून चेंडू टाकलेला आणि चांगल्या प्रकारे तटवलेला चेंडू झेल होऊ शकेल. पोहे झेल टिपतात का आणि या ठिकाणी माजिद या ठिकाणी झेलची झालेले आहेत. शून्यावरती बाद झालेले आहेत माजिद पांढरे. धावसंख्या स्थिर 3 बाद 32. मतीन यांना या ठिकाणी हॅट्रिक चान्स आलेली आहे. पाहूया हॅट्रिक करतात का मतीन हातोडकर. आणि माजिद यांची जागा घेण्यासाठी जात आहेत नवीन फलंदाज या ठिकाणी अंजुम मुजावर. या परिसरातील नावाजलेले ऑलराऊंडर खेळाडू अंजुम मुजावर. पाहूया आपल्या संघासाठी कितपत फलंदाजी करतात. अंजुम मुजावर पाहूया कितपत फलंदाजी करतात. त्यांना गोलंदाजी करतील मतीन हातोडकर. सुरेख गोलंदाजी करतात या ठिकाणी मतीन हातोडकर. 2 चेंडू 2 गडी बाद केलेले आहेत. पुन्हा एकदा मतीन चांगल्या प्रकारे कट केलेला चेंडू. एका धावेने आपलं खातं उघडलेलं आहे अंजुम मुजावर यांनी. संघाची धावसंख्या वाढते ती 3 बाद 33. अतिशय सुरेख गोलंदाजी या ठिकाणी करतायत ते म्हणजे मतीन हातोडकर. त्यांना तोंड देतील पुन्हा एकदा अर्शद. आणि हा चेंडू पंचाने वाईट बॉल घोषित केलेला आहे. बोनस स्वरूपात संघाला एक धाव मिळते. संघाची धावसंख्या वाढते ती 34. 3 बाद 34. मतीन पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार. त्यांना तोंड देतील अर्शद. आणि हा चेंडू निर्धाव गेलेला चेंडू. धाव काही निघू शकलेली नाही. अशा प्रकारे निर्धाव गेलेला चेंडू. धावसंख्या स्थिर 3 बाद 34. पुन्हा एकदा मतीन पुढचा चेंडू टाकतील अर्शद यांना. एक धाव घेतलेली आहे. लेगच्या दिशेने कट केलेला चेंडू. धावसंख्या झालेली आहे 35.
शेवटचा चेंडू शिल्लक. अंजुम चांगल्या प्रकारे कट करण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी झेलची झालेले आहेत अंजुमजावर. धावसंख्या स्थिर 4 बाद 35. 3 षटकांच्या समाप्तीनंतर डायमंड रायडर संघाची धावसंख्या झालेली आहे 4 बाद 35. अतिशय सुरेख या ठिकाणी गोलंदाजी केलेली आहे मतीन हातोडकर यांनी. 3 गडी बाद केलेले आहेत मतीन यांनी. 12 चेंडूत 50 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 50 धावा. गोलंदाजीसाठी आलेले आहेत पुन्हा एकदा अरफात पांढरे. त्यांना तोंड देतील अर्शद दरवेश. अरफात पुन्हा एकदा गोलंदाजी करतील अर्शद यांना. एक धाव पूर्ण केलेले एकाच धाववरती समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या वाढते ती 36. अतिशय सुरेख गोलंदाजी करतात या ठिकाणी अरफात. त्यांना तोंड देतील नवीन फलंदाज शादाब. चांगल्या प्रकारे ऑफच्या दिशेनं तटवलेला चेंडू. एक धाव पूर्ण केलेली आहे एकाच धाववरती समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या वाढते ती 37. शादाब यांनी एका धावेने आपलं खातं उघडलेलं आहे. तर सध्या स्ट्राईकवर असलेले फलंदाज अर्शद यांना गोलंदाजी करतील अरफात. आणि घोषित अशी एक धाव मिळते. पुन्हा एकदा संघाची धावसंख्या वाढते ती 38. अतिशय या ठिकाणी सुरेख गोलंदाजी करतात या ठिकाणी अरफात पांढरे. पुन्हा एकदा अर्शद यांना गोलंदाजी करतायत. चांगल्या प्रकारे तटवलेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि हा षटकार. धावसंख्या वाढते ती म्हणजे 44. अरफात आणि हा चेंडू बाई स्वरूपात एक धाव मिळते. संघाची धावसंख्या वाढते ती 45. शेवटचा चेंडू शिल्लक. अरफात वैयक्तिक दुसरं षटक संघातर्फे चौथं षटक त्यातील शेवटचा चेंडू टाकतील अर्शद यांना. आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे अरमान यांनी. एक धाव मिळते. संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 46. 4 षटकांच्या समाप्तीनंतर डायमंड रायडर संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 4 बाद 46. शेवटचा षटक शिल्लक. सहा चेंडूत 39 धावा. शेवटचा षटक घेऊन येत आहेत या ठिकाणी अय्यूब दरवेश. अय्यूब हे शेवटचे षटक घेऊन आलेले आहेत. वैयक्तिक पहिलं षटक त्यातील पहिला चेंडू टाकतील
अर्षद यांना. आणि या ठिकाणी झेल होऊ शकेल, पाहूया झेल टिपतात का आणि फलंदाज बाद. या ठिकाणी धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 5 बाद 46. आणि अर्षद यांची जागा घेण्यासाठी जात आहेत नवीन फलंदाज मुजाहिद दरवेश. शेवटच्या षटकातील शेवटचे 5 चेंडू शिल्लक. पाच चेंडूत 40 धावा, 39 धावा. अय्यूब पुढचा चेंडू टाकतील मुजाहिद दरवेश यांना. आणि चांगल्या प्रकारे तटवलेला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आणि हा षटकार. धावसंख्या झालेली आहे 52. पुन्हा एकदा अय्यूब गोलंदाजी करतील मुजाहिद यांना. आणि चांगल्या प्रकारे तटवण्याचा प्रयत्न, परंतु मुजाहिद यांच्या बॅटवरती चेंडू आलेला नाही. चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हाती गेलेला आहे. निर्धाव गेलेला चेंडू. पुन्हा अय्यूब गोलंदाजी करतील मुजाहिद यांना. आणि चांगल्या प्रकारे तटवलेला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आणि हा षटकार. धावसंख्या झालेली आहे 58. शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. मुजाहिद यांनी 2 षटकार ठोकून 12 धावांचे योगदान दिलेले आहे. अजूनही मैदानात सुस्थितीत. त्यांना गोलंदाजी करतील अय्यूब दरवेश. निर्धाव गेलेला चेंडू, शेवटचा चेंडू शिल्लक. अय्यूब शेवटचा चेंडू टाकतायत, त्यांना तोंड देतील मुजाहिद. आणि हे षटक संपलेले. अशा प्रकारे या ठिकाणी संघर्ष संघ विजय ठरलेला आहे. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. या संघासाठी मॅन ऑफ द मॅच म्हणून या ठिकाणी